शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेकरांची उचलून खांद बरं, कशी राहिली ती माय, कशी राहिली ती माय. सारा जगाच्या पोषण करणाऱ्या भीमदुधावरची साय, भीमदुधावरची साय. कारुण्याचा झरा तिनं दलितांची आई माता रमाई. जग बदल घालून खावं मध्ये सांगून गेले भीमराव, मध्ये सांगून गेले भीमराव. अरे गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतूनी वसलाय राव, का ऋतूनी वसलाय राव. अंग झाडून निघ बाहेर, कर गुलामगिरीवर वार, कर गुलामगिरीवर वार. कोणते आकाश तू आपण नेले कुठे, तू दिलेले पिंजरे ते पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमच्या पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुडद्यालाही जिवंत करून अन्यायाविरुद्ध पेटवणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर सरासर कापून गलबलणाऱ्या किड्यांपासून रोगमुक्त करणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्मपाषंडाचा आणि वर्णवर्चस्वाचा कोथळा फाडून आथडे बाहेर काढणारे वाघनखे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती भेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डोंगरांच्या डोक्यावर असलेली गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाची एक धगधगती ज्वालामुखी होय. जय भीम बोलायला कधीही लाजू नका. जय भीम हे फक्त दोन शब्द नाही, जय भीम म्हणजे बाबासाहेबांचा आदर आहे. जय भीम म्हणजे बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा आहे. जय भीम म्हणजे दया, क्षमा, शांती आहे. म्हणून आयुष्यामध्ये कधीही जय भीम बोलायला लाजू नका. दिवस सत्तेसाठी, पैशांसाठी, पदासाठी मी बऱ्याच लोकांना बघितलंय बाबासाहेबांचा विरोध करताना. मी बऱ्याच लोकांना बघितलंय संविधानाचा विरोध करताना. संविधानाचं महत्त्व काय आहे हे लोकांना आजही पटवून द्यायला लागतो. संविधान नसते तर आपले विचार मांडता आले नसते. म्हणूनच म्हणतात की अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काम आहे खूप मोठे. त्यांच्या पुढे आम्हाला वाटतात
तुम्हाला विसरणार जगा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वदेश एक बसला होता. तेव्हा तुम्ही काय करत होता? आम्हाला या समाजात मोकळा श्वास घेत करायचा आहे. जर तो आम्हाला मिळत नसेल याचे जबाबदार तुम्ही थोर मोठे समाजबांधव असाल. मनुवाद्यांचे पिल्लावळे आज पुन्हा धुमाकूळ घालू पाहत आहेत. आज पुन्हा ते मानवतेविरुद्ध कारवाया करू पाहत आहेत. त्यांच्या विरोधात मी लढायला दंड ठोकून उभा आहे. जर तुम्ही लढायला तयार असाल आणि म्हणून स्वाभिमानाने आणि हक्काने म्हणा, जय भीम, जय भीम. धन्यवाद. हॅलो.